नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे कोरोना लसी संदर्भातली. कोरोनाचा प्रसार रोखणाऱ्या कोविशिल्ड लसीचं मानवी शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी कबुली ॲस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. ॲस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा करत ब्रिटनमधील एका व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना कंपनीने कोविशिल्ड लसीमुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणे, हृदयविकार, ब्रेन हॅमरेज होऊ शकतो अशी कबुली ॲस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली आहे. मात्र लसीच्या तोट्यापेक्षा फायदे जास्त आहेत, तसेच दुष्परिणाम सगळ्याच व्यक्तींमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही कंपनीने स्पष्ट केलंय. भारतात ॲस्ट्राझेनेका, ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून कोविशिल्ड ही लस तयार केली होती. आता बातमी पतंजली समूहाची. दिशाभूल जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितल्यानंतर रामदेव बाबा यांना आणखी एक धक्का बसलाय. उत्तराखंड सरकारने पतंजलीच्या 14 उत्पादनांचा उत्पादन परवाना निलंबित केलाय. औषध आणि प्रसाधने कायद्यातील तरतुदींचा वारंवार भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता बातमी पुण्यातल्या घरभाड्यासंदर्भातली. IT कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्याने पुण्यात घर भाड्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हिंजवडी आणि वाघोलीत सर्वाधिक घर भाड्यात वाढ झाली आहे. 2022 मध्ये हिंजवडीत 2 BHKचं भाडं 21,000 रुपये होतं. 2023 मध्ये 25,600 रुपये झालं, तर यावर्षी ते भाडं 26,500 रुपयांच्या वर गेलंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंजवडीत 4% घर भाडं वाढलंय, तर वाघोलीत गेल्या वर्षीच्या तुलनेत घर भाड्यात 7% वाढ झाली. वाघोलीमध्ये 2 BHK घराचं भाडं आता 22,000 रुपयांच्या वर पोहोचलंय.